बोपोडी नदी पर मनपा की ओर से पुल का निर्माण कराया जा रहा है। पुल का काम अंतिम चरण में है, जिस पर 32 करोड़ 36 लाख रुपए खर्च किए गए हैं। अब पुल के सौंदर्यीकरण पर 20 करोड़ रुपए और खर्च किए जाएंगे। नगर निगम अधिकारियों ने दावा किया है कि ये सौंदर्यीकरण उप मुख्यमंत्री और जिला संरक्षक मंत्री अजित पवार के निर्देश अनुसार किया जाएगा। मतलब 1 रुपए की मुर्गी और 12 आने का मसाला वाली कहावत चरितार्थ हो रही है। 20 करोड़ रुपए केवल सुशोभीकरण के लिए खर्च को मंजूरी, ये बात शहरी करदाताओं के गले से नीचे नहीं उतर रही है। पिंपरी चिंचवड नगर निगम के पूर्व नगर सेवक और स्थायी समिति सभापति अतुल चितोले और राजेंद्र जगताप आलोचना कर रहे हैं कि नगर निगम केवल ठेकेदारों की जेब भरने के लिए लोगों के टैक्स का पैसा बर्बाद कर रहा है। इस पुल पर 32 करोड़ 36 लाख रुपए खर्च किए गए हैं। ये कार्य TND इंफ्रा लिमिटेड कंपनी द्वारा किया जा रहा है। कार्य की अवधि 2 वर्ष थी। हालांकि पुणे में राष्ट्रीय कृषि अनुसंधान केंद्र की साइट मिलने में देरी के कारण ठेकेदार को 31 अगस्त 2024 तक का विस्तार दिया गया था। सितंबर माह के 15 दिन बीत जाने के बावजूद अभी तक पुल का काम पूरा नहीं हो सका है, इसीलिए यातायात शुरू नहीं किया गया है। इस बीच पुल के सौंदर्यीकरण के लिए नया टेंडर प्रक्रिया लागू कर दी गई है। अकेले सौंदर्यीकरण पर 19 करोड़ 63 लाख रुपए खर्च किए जाएंगे। इस खर्च को आयुक्त एवं प्रशासक शेखर सिंह ने मंजूरी दे दी है। आम्ही आता ह्या ब्रिजवरती आहे, औंध रोड सांगवीच्या ब्रिजवरती। जुन्या काळी म्हणजे 25 वर्षापूर्वी सांगवी औंध किंवा सांगवी दापोडी ब्रिज झाले ते खरं तर 8-8 कोटीमध्ये त्यांची कामं झाली होती। आणि ह्या ब्रिजला 2022 ला 3 जानेवारी 2022 ला याचं भूमिपूजन केलं। त्यावेळेस त्याला 33 कोटी रुपये मंजूर होते, परंतु आता नव्याने 19 कोटीचं वेगळं टेंडर काढलेलं। परंतु ह्याच्या आधी आपल्या शहरामध्ये अनेक ब्रिज झालेले आहेत, परंतु अशा प्रकारे 2-2, 3-3 टेंडर काढायची कधीच पद्धत नव्हती। ही नव्याने हा पायंडा ह्या प्रशासनाने चालू केलेला आहे। आणि वास्तविक बघायला गेलं की ज्या मुदतीमध्ये हा ब्रिज व्हायला पाहिजे होता तो ब्रिज त्या मुदतीत तर काही झालेलाच नाहीये। आणि त्याला वाढीव खर्च आणि वाढीव वेळ पण या लोकांनी घेतलेला आहे। याच अनुषंगाने की प्रशासन निव्वळ ढिसाळ पद्धतीने काम करते आणि ह्या 19 कोटीला जो खर्च दिलाय त्याच्यामध्ये म्हटले की इलेक्ट्रिकल साठी काहीतरी 12 कोटी रुपये आणि सुशोभीकरणासाठी 7 कोटी रुपये। इलेक्ट्रिकलला जर 12 कोटी रुपये टाकतात तर काही ह्याच्यावरती सोन्याचे दिवे लावणार आहेत का बाहेर देशातून कुठनं काही आणणार आहेत, हा एक प्रश्नचिन्ह आहे। सर्वसामान्य जो टॅक्स रूपी करातनं महानगरपालिकेचा कर भरला जातो आणि त्या कर रूपी निधीतनं ही सगळी कामं होतात। अशा अर्थाने म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला डल्ला मारण्याचं काम प्रशासन करत आहे। खरं तर राज्य शासनाने याची चौकशी करावी ही मी राज्य शासनाला विनंती करतो। 2 वर्षामध्ये ब्रिजचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे। मग ह्या 1 वर्ष बाकी राहिल्यानंतर एवढं 22 कोटीचं टेंडर सुशोभीकरणासाठी काढणं हे कितपत योग्य आहे? हे खरं तर जनतेच्या पैशाची लूट आहे। आज नागरिक या ठिकाणी टॅक्स भरते, शास्तीकरण लावून टॅक्स भरून लोकांचे फार नाकीनऊ आल्यात आणि ह्या नागरिकांच्या पैशाची लूट हे प्रशासन आणि ठेकेदार करतात। आता मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा शेखर सिंह आयुक्त यांनी मला वाटतं आत्ताशी 8 ठेकेदारांवरती काळ्या लिस्टला आत्ताशी 8 ठेकेदार टाकलेत। त्याच्यापूर्वी टाकायला पाहिजे होतं। जर परवडत नसेल तर टेंडर घेता कशाला? आज तुम्ही पहिले टेंडर आता 45% टेंडर जातात, 45, 40, 45% जर 50% पर्यंत टेंडर गेले तर या ठेकेदाराला परवडत नाही। मग पुन्हा या 6 महिने वर्षभराने तुम्ही टेंडरचे हे करायचं, वाढवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुमची लेवल करायची। ह्याच्यामध्ये प्रशासनाचा मोठा हात आहे। कारण आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये जरी आमदार असतील तर आमदारांना निवडणुकीमुळे वेळ नाहीये, निवडणुकीच्या वेध लागलेले, त्यामुळे आमदार कोणी लक्ष देत नाही। पण गेल्या 2 वर्षामध्ये जर एवढं काम होत असताना 32 कोटीचं टेंडर होतं, तेच टेंडर पुन्हा 22 कोटींनी वाढवलं। मला वाटतं 54 कोटीचं जर हे ब्रिज होत असेल तर अशी किती मोठी लुटालूट आहे या शहरामध्ये। प्रशासन याला डोळे झाक करून ठेकेदार आणि प्रशासन हे दोन्ही सुद्धा निश्चितपणे एकमताने हे चाललेलं आहे। आणि आता पाहिलं मागच्या महिन्यामध्ये ना आतापर्यंत 2 ते 2.5 वर्ष निवडणुका नाहीत, तोपर्यंत नगरसेवक नाही, कुणी नाही। तर हे महापालिकेमध्ये प्रशासन ज्या जनसंवाद साठी नागरिक जात होते
ते नागरिक अक्षरशः वैतागले आणि आता जनसंवाद सभेला जात नाहीयेत. याचं कारणच आहे की हे सगळे जबाबदार प्रशासन आहे. कारण का जात नाहीयेत तर तिथून कामं होत नाही आणि एवढी निष्ठुर दर्जाची कामं झालेली आहेत सगळी की फुटपाथ जर असेल तर फुटपाथ सुद्धा निस्ते भर माती टाकली आणि ठेवलेत वरती रचून फुटपाथ वरती. आता कमिशनरनी काल परवा काळ्या यादीमध्ये टाकणारे 8 ठेकेदार हे सगळं फुटपाथ वगैरे कामं पाहूनच टाकलेली आहेत. पुन्हा अशी जर लूट होत असेल तर नागरिकांना सुद्धा आपल्या पिंपरी चिंचवडचे सुज्ञ नागरिक आहेत ह्यांना सुद्धा माहिती होऊ द्या की इथं नगरसेवक असल्याशिवाय कामं व्यवस्थित होत नाहीये. म्हणून हे लुटालूट थांबली पाहिजे. जनतेच्या पैशाची लूट अनेक वर्ष घेते. या पिंपरी चिंचवड शहराचं खरं शिल्पकार अजितदादा आहेत. त्यांच्या काळामध्ये जे प्रशासनावरती वचक होता तो बिलकुल आता राहिलेला नाहीये. म्हणून पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता या महापालिकेमध्ये येणं गरजेचं आहे आणि अजितदादा सारखा खमक्या नेतृत्व या पिंपरी चिंचवडला असणं तितकंच महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.